अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात इडली सांबर बनवायला. इथे मी आता एका पातेल्यामध्ये 3 वाट्या रेशनचा तांदूळ घेत आहे. इडली करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तांदूळ हा रेशनचा असला पाहिजे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घालते. आता तांदूळ इथे आपण सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कारण हा रेशनचा तांदूळ आहे बघा, फार घाण पाणी जातं, त्यामुळे 3-4 पाण्याने हा रेशनचा तांदूळ धुवून घ्यायचा. आता इथे मी रेशनचा तांदूळ 3-4 पाण्याने धुवून घेतला आहे. आता तो भिजवत घालण्यासाठी इतकंसं पाणी टाकते बघा. आता जसा तांदूळ धुतला ना, त्याचप्रमाणे उडीद डाळ आपण जी 1 वाटी घेतली होती ना, तीही धुवून घ्यायची. उडीद डाळ ही 3 ते 4 पाण्याने धुवायची. आता इथे मी 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतली. आता उडीद डाळ भिजवण्यासाठी इतकंसं पाणी टाकलं बघा. आता साधारण हे मी सकाळी 9 वाजता भिजवत घातलं होतं. आता इडली आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. आता असं भिजवत ठेवायचं दिवसभर आणि रात्रीचे 9 वाजता हे आता आपण मस्त बारीक करायचं. आता रात्रीचे 9 वाजलेले आहे बघा. हे मस्तपैकी आपलं दिवसभर भिजलेलं आहे. हे बघा, सकाळी 9ला भिजू घातलं होतं, तर रात्रीच्या 9 पर्यंत भिजवत ठेवलं. आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बघा, इथे मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेत आहे. इथे मी ही डाळ आणि तांदूळ सेपरेट भिजवत घातले होते, पण आता ते बारीक करून एकत्र करायचे. हे बघा, असे एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. आता डाळ ही आपण बारीक करून घ्यायची. दोन्हीही हे एकदम बारीक म्हणजे बारीक करून घ्यायचं, ठोसर ठेवायचं नाही. थोडं असं घट्टच ठेवायचं. आता तुम्ही म्हणताल याच्यात थोडंसं पाणी टाकून पातळही करू शकतो, पण आधी घट्ट काढायचं, नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंच आहे. हे बघा, असं मी घट्ट काढलं, कारण यामध्ये मला 1 तांब्या उकळतं गरम पाणी टाकायचं आहे बघा. आता तुम्ही म्हणताल गरम पाण्याने काय होतं, तर गरम पाण्याने हे बघा किती घट्ट आहे. तर गरम पाण्याने काय होतं, गरम पाण्याने आपली इडली ही लुसलुशीत बनते बघा. आपल्या इडलीला जाळी येते. आणि फार जणांचे प्रश्न असतात, आमचं जे पीठ आहे ना, ते फर्मेंट होत नाही, इडलीला जाळीच येत नाही, इडली निब्बर होते. त्यामुळे 1 तांब्या रात्री उकळतं पाणी टाकायचं त्या पिठामध्ये. हे बघा, आता इतकंसं घट्ट पीठ आहे, कारण मी आधीच वाटायला पाण्याचा वापर कमी केला. आता मी काय करत आहे, 1 तांब्या गरम पाणी उकळतं टाकते आहे त्याच्यात, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप्ड झाला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण 8 वाजता बघूयात आपलं पीठ किती फर्मेंट झालं ते. हे बघा, आपलं पीठ किती फर्मेंट झालं आहे. का, तर इथे मी रात्री 1 तांब्या उकळतं गरम पाणी त्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे बघा. उकळतं एकदम म्हणजे एकदम उकळतं पाणी टाकायचं. आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात. आता मस्त असं हे फिटून घ्यायचं. आता 1 तांब्या गरम पाण्याचा रिझल्ट मी तुम्हाला तर दाखवणारच आहे. नुसतं गरम पाणी नाही बरं का, उकळतं गरम पाणी. आता पोहे खायचा 1 चमचा सोडा टाकला, खाता सोडा. जास्त सोड्याचा वापरही नाही करायचा बघा इडलीला. आता हेही मस्त फिटून घ्यायचं.
आपलं पीठ इतकं मस्त फर्मेंट झालेलं आहे बघा. एकदम थंडीचे दिवस आहे सध्या. आता हा व्हिडिओ टाकायला मला लेट होतो, पण हा व्हिडिओ मी थंडीत म्हणजेच मी जानेवारी महिन्यात काढलेला आहे बघा. पण माझ्याकडून हा टाकायला उशीर झाला. आता गॅस चालू करायचा. गॅस चालू करून त्यामध्ये जे इडलीचं भांडं असतं ना ते ठेवायचं आणि त्यामध्ये साधारण अर्धा तांब्या पाणी टाकायचं. हे बघा असं. आता त्या भांड्याला इडलीच्या आधी तेल लावून घेऊयात बघा. तेल लावल्याने काय होईल तर आपली इडली त्याला चिटकणार नाही. थंडीच्या दिवसात मी ही इडली केली होती आणि तरीही इडलीला एकदम मस्त जाळी पडली आणि इडली आपली लुसलुशीत झाली. का तर मी रात्री पीठ बारीक केलं ना तेव्हा 1 तांब्या गरम उकळतं पाणी टाकलं होतं पिठामध्ये, त्यामुळे. आता फारच जणांचे प्रश्न असतात ना, थंडीत पीठ फर्मेंटच होत नाही, त्यामुळे थंडीत इडली केलीच नाही पाहिजे, काही जण म्हणतात बघा. पण जर तुम्ही हा उपाय केला ना तर काहीच नाही होणार बघा. आता असं इडलीचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपण जे बेटर असतं ते टाकायचं आणि सर्व भांडे एका इडलीमध्ये आमच्या भांड्यात 4 भांडे आहे बघा, अशी लावून द्यायची. आणि आता 20 मिनिट मी हे ठेवत आहे मीडियम गॅसवरती. 20 मिनिटानंतर बघा, इथे मी गार होण्यासाठी ठेवले होते अशी भांडी. आता बघा किती मस्त आपली इडली फुगलेली आहे आणि जाळी पण पडलेली दिसते बघा वरून. आता चाकूने म्हणा किंवा झाऱ्याने म्हणा अशा इडल्या काढून घ्यायच्या. एकदम इझिली निघतात बघा ह्या इडल्या. मला तर काढायला फार मजा येते अशा इडल्या. बघा किती लुसलुशीत मस्त झालेल्या दिसते. तुम्ही हा एक उपाय करा आणि तुमची इडली लुसलुशीत होती की नाही बघा, कमेंट करून कळवा मला. अशाच तयार आहे आपल्या गरमागरम मस्त इडली सांबर. तुम्ही पण तुमच्या घरी अशी इडली नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या तृप्ताई चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा रिझल्ट. हे बघा किती इझिली मस्त अशी तुटते, लुसलुशीत नरम आणि जाळी पण पडली बघा आपल्या इडलीला. तयार आहे इडली. बाय.